हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. क्लास 3मध्ये आपण मेहंदीमध्ये सगळ्यात जास्त यूज होणारे काही बेसिक शेप आपण बघितलेले. तोच क्लास आपण आज कंटिन्यू करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आज आणखीन मेहंदीमध्ये सगळ्यात जास्त यूज होणारे बॉर्डर लाईन्स आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण त्या लाईन्स काढून घेतलेल्या आहेत. हम्प्सची डबल लाईन काढलेली आहे. मधल्या साईडने एक लाईन घेऊन आपण तिथं पानांचे आकार काढलेले आहेत. मागच्या क्लासमध्ये आपण जे शेप बघितलेले तोच क्लास कंटिन्यू करतोय. 3 टप्प्यामध्ये तो क्लास होणार आहे क्लास 3चा. पानांचा आकार काढून झाल्यावर आपण मधला भाग असा मेहंदीने फिल करून घ्यायचा आहे. फिल करून झाल्यावर त्याला खालच्या साईडने आउटलाईन घ्यायची आहे, डबल आउटलाईन. नेक्स्ट डिझाईन आहे लाईन्स काढायच्यात. आपण लाईन्स काढून झाल्यावर त्याला हम्प्सची लाईन काढायची आहे. खालच्या साईडने आउटलाईन घेऊन आपण बेसिक शेपमध्ये जे एल, टी आणि आयचे आपण जे शेप बघितलेले तर त्यांचा बॉर्डर लाईनमध्ये कसा यूज करायचा ते आपण पाहणार आहोत. तर एल शेपची डिझाईन मी तुम्हाला काढून दाखवलेली आहे, किती सुंदर अशी दिसते आहे. नेक्स्ट डिझाईन आहे लाईन्स काढायची आहेत. बारीक लाईन, जाड लाईन, परत बारीक लाईन. हम्प्सची लाईन काढायची आहे. डबल लाईन घ्यायची आहे. खालच्या साईडला एक लाईन घेऊन हम्प्सची लाईन घ्यायची आहे. आणि मधल्या साईडने टी शेप काढायचा आहे. या बॉर्डरने पण सुंदर असा लुक येतो मेहंदीचा. आउटलाईन घ्यायची परत मेहंदीला. नेक्स्ट डिझाईन आपण बघणार आहोत. आपण त्यासाठी ते लाईन्स काढलेले आहेत. तर आता आपण जी मेहंदी काढतोय ती मेहंदी दुल्हन मेहंदीमध्ये सर्वात जास्त यूज केली जाते आणि त्या मेहंदीने खूप सुंदर असा लुक येतो त्या डिझाईनने. आणि ती डिझाईन आहे स्वस्तिकची. आडव्या आणि उभ्या लाईन्स घ्यायच्यात. फक्त ती लाईन्स कुठं आणि कशी काढायची त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. बघू शकता तुम्ही स्वस्तिक काढल्यावर किती सुंदर दिसत आहेत ते. त्यासाठी प्रॉपर बरोबर असे बॉक्स बनवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये लाईन्स काढायचे. त्याच्या खालच्या साईडने हम्प्सची लाईन काढून आपण डॉट दिलेले आहेत. नेक्स्ट डिझाईन आहे त्यासाठी आपण लाईन्स काढून घेतलेत. हम्प्सची लाईन काढायची आहे. खालच्या साईडने पण एक हम्प्सची लाईन काढायची आहे आणि मधल्या साईडने आय शेप काढायचा आहे. वरून लाईन आणि खालून लाईन. वरच्या हम्प्सच्या लाईनपासून एक लाईन आणि खालच्या हम्प्सपासून एक लाईन. अशा प्रकारे आय शेपचा पण आपला बॉर्डर लाईनची डिझाईन तयार झालेली आहे. नेक्स्ट डिझाईन आहे त्यासाठी आपण लाईन काढून घेतलेल्या आहेत. मधली लाईन फिल करून घेतलेली आहे. हम्प्स काढून झाल्यावर या ठिकाणी आपण खालच्या साईडने पण एक लाईन घेतलेली आहे. हम्प्सची लाईन काढली आहे. मधल्या साईडने कर्व लाईन घेतली आहे आपण आणि मध्ये मध्ये आपण डॉट दिलेत. एकदा तुमची मेहंदीची व्यवस्थित प्रॅक्टिस झाल्यावर तुम्हाला मेहंदी हवी तशी तुम्ही चेंज करू शकता शेपमध्ये. नेक्स्ट डिझाईन आहे आपण डॉटचे बघणार आहोत. लाईन्समध्ये डॉट कसे घ्यायचे त्यासाठी आपण इथे लाईन्स काढून घेतोय. मध्ये लाईन्स काढून झाल्यावर
डॉट द्यायचेत, वरून खाली छोटे छोटे, खालून वर मोठे मोठे. ही बॉर्डर काढताना जरा मधले स्पेस थोडी जास्त घ्यायची, जेणेकरून मधले डॉट्स व्यवस्थित बसतील. इथे त्रिकोणची डॉट बघतोय आपण, ते डॉट मध्ये मध्ये घ्यायचे अल्टरनेट मध्ये. तुम्ही ही बॉर्डर तुम्हाला जितकी मोठी घ्यायची असेल तेवढी मोठी तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट डिझाईन आहे, लाईन्स काढून घ्यायच्यात. लाईन्स काढून झाल्यावर मधली लाईन फिल करून घ्यायची आहे. हम्प्स काढून घ्यायचे. खालच्या साईडने लाईन्स घेऊन मध्ये अशा प्रकारचे शेप काढून घ्यायचे आपल्याला. मधल्या साईडने आपल्याला डिझाईन काढायची आहे. मधल्या साईडने ते एक आपण छोटंसं फूल काढणार आहोत, आणि त्याच्या साईडने पान काढायचे. तुम्ही ही बॉर्डर डिझाईन करून तुम्ही बऱ्याच मेहंदीमध्ये बघितली असेल. साईडचा जो भाग आहे तो व्यवस्थित फिल करून घ्यायचा, ज्याने ही डिझाईन जास्त उठून दिसेल. मधला भाग भरून घ्यायचा आता वरच्या साईडचा. नेक्स्ट डिझाईन आहे, त्यातला आपण लाईन्स काढून घेतलेत. हम्प्सची लाईन काढायची आहे, डबल लाईन. यामध्ये आपण स्वस्तिक भरणार आहोत. वरती आपण स्वस्तिक काढलेली ती बॉक्समध्ये होती, पण इथं आपण जी स्वस्तिक काढणार आहोत ती प्लेनमध्ये आहे. ती स्वस्तिक तुम्ही नक्की काढू शकता. तर हे आणखीन काही बेसिक शेप आपण आज घेतलेले आहेत. या शेप्सची पण तुम्ही प्रॅक्टिस करा, नक्कीच तुम्हाला मेहंदी काढता येईल. क्लास 3चाच क्लास आपण आणखीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. त्याच्यामध्ये आणखीन बेसिक बॉर्डर लाईन्स मी तुम्हाला शिकवणार आहे. तोपर्यंत व्हिडिओला पाहत राहा, लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. थँक्यू सो मच.